नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर ह्यावेळेस आपलं नशीब इतकं चांगलं ना, तर तुम्ही म्हणशाल ताई काय झालं. तर सर्वांना म्हणजे डिझेल पेट्रोलसाठी लाईनमध्ये उन्हातानाचं उभं राहावं लागलं. तर यावर्षी नशिबाने साथ दिली आणि आपण आपल्या काय बुद्धी सुचली की आपल्यांना आपण चार्जिंगची गाडी घेतली. चार्जिंगच्या गाडीमुळं काही म्हणजे अडचणच आली नाही. सगळं तिच्यावरतीच चालू आहे. तर तिचं आता चालू आहे पेट्रोल भरायचं, म्हणजे घरीच काम, आपली चार्जिंग चालू आहे सुंदरीची. तर असा फायदा झाला आपल्यांना. तर आपल्यांना जायचं आहे आता बागेमध्ये. इकडे बघा ट्रॅक्टर भरायला लावलं आहे ब्लोअरला. आत्ताच मी इकडे घेतलं पाठीमागे आणि लावून दिला. तर आपल्यांना बागेला लिक्विड सोडायचं आहे. तर मग तुम्ही म्हणाल की काय तो ताई तुम्ही कालच म्हटले होते की सोडायचं होतं. तर काल आहे ना औषधं नव्हते, औषधाचं तिथे गेले होते आणायला तिथं. तर आज घेऊन आले, मग आज सोडायचे. तर फवारणी पण आज संध्याकाळी होईल आणि लिक्विड पण सोडायचं होईल. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला पेट्रोलसाठी लाईनमध्ये उभं राहायला लागलं. तसं आम्हाला काही गरज पडली नाही, तर एकदम भारी काम झालं तेवढं. तर मी ना तुम्हाला आता एक दाखवते. तर आपला आहे ना पाठीमागचा जो आंबा आहे तो आईने म्हणजे सगळे झाडं जे आहे ते आईनेच लावलेले आहे. आणि त्या झाडांना आता इतके सुंदर आंबे लागले. तुम्हाला दाखवते. पाठीमागचं जे झाड आहे त्याला लागले. समोरचं जे झाड आहे ना त्याला उधही लागल्यामुळं त्याला फक्त पानं काहीतरी थोडेसे राहिले आणि काडक्याचे त्याला. समोरच्या झाडाला मागच्या वर्षी 4 ते 5 हे आले होते कैऱ्या, बाकी त्याला काही आले नव्हते. आता इकडचं मी तुम्हाला आंब्याला दाखवते. पावसामुळे थोडीशी त्याची बी नुकसान झालेलीच आहे, पण तरी पण इतक्या जबरदस्त लागले बघ. इथंच आहे सेंडला, तिकडच्या साईडने असतील त्या, मी काही तिकडून बघितल्या नाही अजून. हे बघा किती सुंदर सुंदर लागले ना. इकडच्या साईडनं सुद्धा आहे, हा मी दाखवते. हे बघा इकडं पण आहे, वरती पण छोटे छोटे लागलेले आहेत. तर जेव्हा त्या खूप असे बारीक बारीक होतं ना तेव्हाच तो पाऊस आला होता, वारा होतो, वाऱ्यामुळं मग ते खाली पडल्या होत्या काही, त्याच्यामुळं. आणि कढीपत्ता पण एकदम मस्त झाला आहे मध्ये. इथं बघ किती असं एकदम गार झापोळीसारखी सावली झाली. आणि इकडे ही नाही ती तिकडची जी जांभूळ आहे ना याच्या पलीकडून दिसत नाही इकडनं, मला तिकडनं दाखवते. तर तिला पण जांभळं येतील. हे बघा इकडे, हे बघा व्हाईट व्हाईट दिसते बघा पूर्ण आतमध्ये, मला दाखवते मी. हे बघा किती मोर आलाय तिला पण या जांभळीला. बाकी समोरची जी जांभूळ आहे तिला नाही आलाय अजून, इकडची हिला चालय. दिसलं का. आणि हे आपली नारळाची झाड. तर आज पण गव्हाने मस्त असं ऊन खाल्ले, दिवसभराचं ऊन गव्हाला भेटले मस्त. तर कागद वगैरे हवेने ना सारखी इकडं करायची, परत ते त्याच्यावरती जाते. मला दाखवते इकडं सनसेट. हे सारखं झाक उघड चालू आहे. तर काल काय झालं होतं माहिती का, आपण हा कागद जो काळा आहे ना तो पसरून ठेवला होता. तर पसरून ठेवला होता त्याच्यावरती दगड वगैरे पण होते बरं का, पण इतकी जोराची मोठी वाळूट आली होती आणि त्या वाळुटीने तो कागद, वाळूट आहे ना अशी इकडं गेली होती. आम्ही घरातून बघितली तेव्हा मग आम्हाला वाटलं एवढा मोठा कागद आहे तो कशाला उडल. आणि त्याच्यावरती आम्ही दगड वगैरे पण ठेवले होते, तुम्हाला मी दाखवलेलंच होतं व्हिडिओमध्ये की पूर्ण पसरून दिलं आहे आम्ही, त्याच्यावरती दगड वगैरे पण ठेवले. पण तो कागद आहे ना इकडं उडून गेला होता. आणि इतकं दिवसभर आम्ही बघतो कुठं गेला. आणि तो काही लहान कागद नाही, मोठा कागद आहे. त्याच्यामुळे इतकं टेन्शन आलं होतं. दुपारी 1 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत जाय घरात ये बाहेर, इकडं पाय तिकडं पाय, पार त्या तिकडं लांबपर्यंत पाहून आले मी. म्हणजे इकडं वाळूट होती ना, मग मी तिकडं लांबपर्यंत पाहून आले, पण मला काही सापडलेच नव्हता तो. तर मग इथे ना शेजारचे आहे ना त्यांनी ना तो तिकडं उडताना बघितला, तर मग त्यांनी तो घेऊन त्यांच्या फार्मवरती ठेवला होता.
आणि मग आम्ही बागेत जायला निघालो तेव्हा आम्ही त्यांची इथं तो बघितला. मग बघितल्यानंतर आम्ही तिथं वळालो. म्हटलं हा कागद तर आमचा आहे. मग ते म्हणे तुमचा कागद आहे आम्हाला माहिती आहे, पण तो तिकडं उडून गेला होता. मग आम्ही इकडं आणून ठेवला. मग तो घेऊन संध्याकाळी घरी आलो. बागेतून येता येता इतकं टेन्शन आलं होतं, तो कागद उडून गेला होता तर माझा आहे ना घसा बसलेला आहे थोडंसं. आवाजाला समजून घ्या.